काल तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्सच्या प्रकरणात आरोपी असणारा एक माणूस ज्याच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्याचा तथा भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. एवढंच नाही, त्याचं उदात्तीकरण म्हणून त्या प्रकरणातल्या आरोपीच्या पाठीवर कौतुकाची थाप स्वतः महसूल मंत्र्यांनी मारली. मला वाटतं हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे. आणि काही मंडळीचं मला खरंच म्हणजे कीव येते आणि चीडही येते की अशा पद्धतीनं जो माणूस या ड्रग्स सारखं विष त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आणतोय आणि त्याच्या माध्यमातून तरुण पिढी बर्बाद करतोय, अशा प्रकरणात अडकलेल्या माणसाचं पाठराखण करण्यासाठी काही माणसं केविलवाणा प्रयत्न करतायत. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ह्या प्रकरणात जे राणा पाटील सांगतायत की हे आम्ही उघडकीस आणलं, मला आपल्याला माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलांना माहित होतं की त्यांचा कार्यकर्ता ह्या ड्रग्सच्या आहारी गेलाय, ह्या ड्रग्सच्या व्यवहारात आहे. असं असताना देखील लोकसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली, विधानसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली. त्याला कारण असं आहे की तो ड्रग्सच्या आहारी गेलाय म्हणून राणा पाटलांनी स्वतः त्याला लोकसभेची निवडणूक सुरू व्हायच्या पूर्वी वर्षभर आधी त्यांच्याच नेरूळच्या दवाखान्यात नेलं, तिथून पुन्हा गुजरातच्या रिहॅबिलिटेशन सेंटरला नेलं. याचा अर्थ त्यांना हे सगळं माहित होतं, पण स्वतःच्या निवडणूक संपायची वाट त्यांनी बघितली. आणि नंतर जेव्हा पोलिसांच्या माध्यमातून ह्याच्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्यावेळेस मात्र सांगितलं जातंय की आम्ही हे प्रकरण उघडकीस आणलंय. मला आपल्या माध्यमातून त्यांना मोजके 2 प्रश्न विचारायचे की खरंच तुम्ही ह्या ड्रग्सच्या बाबतीत जागरूक होतात तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिथं जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून पाठवलंय त्या विधानसभेत ह्या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल एक साधं अक्षरही तुम्ही का काढलं नाही? बरं ते सोडा, स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, त्याच्यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं. तिथं एक शब्द हा माणूस बोलला नाही. उलट शेजारचे आमदार म्हणजेच धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटलांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला, तर या लक्षवेधीचं उत्तर तत्कालीन एसपी यांच्यावर दबाव टाकून त्यांचाच स्वीय सहाय्यक राणा पाटलाचा ते उत्तर त्या ठिकाणी घेतो काय आणि बाहेर मीडियाला देतो काय लक्षवेधीचं उत्तर देण्याच्या आधी, याच्या माध्यमातून राणा पाटलाची ह्या प्रकरणाची असलेली इन्व्हॉल्वमेंट लक्षात येते. माझं इतकंच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं विष म्हणजेच ड्रग्ज सारखं विष ह्या भागात आणून विकणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जर आपण पाठीशी घालत असू तर आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहे जितका तो जबाबदार आहे. आणि वारंवार त्या ठिकाणी सांगितलं जातं, आई तुळजाभवानीचं नाव घेतलं जातं. मला खात्री आहे की स्वतःच्या कर्माची फळं ज्यांनी ज्यांनी जे कर्म केलंय त्या कर्माची फळं आई त्यांना भोगायला लावल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि ती भोगावीच लागणार आहेत. आणि फार कुत्सितपणे बोलायचं, नाकातल्या नाकात बोलायचं, शांततेनं समजून सांगितल्यासारखं करायचं, ह्यानं अपराध त्या ठिकाणी संपत नाही, ते दिसत असतंय आणि अधिक ठळकपणे ते त्या ठिकाणी प्रकर्षानं दिसून यायचं काम त्यांनी ह्या सत्काराच्या माध्यमातून केलंय. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की जनता निश्चितपणे ह्या गोष्टीचा हिशोब लोकशाही मार्गाने घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.